हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे समाधान फोपेकर, जे खूप छान सिंगर आहेत, म्युझिक डायरेक्टर आहेत, कंपोजर आहेत. असे मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर आहे. आणि बऱ्याच दिवस मी त्यांच्या टचमध्ये होतो की त्यांची पण आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर येण्याची इच्छा होती. सो आज तो योग आलेला आहे. स्वागत आहे तुझं आमच्या ये- सेलिब्रिटी कट्ट्यावर. सो मला सांग की आपली स्टार्टिंग ही कुठून झाली संगीताची? म्हणजे लहानपणापासून काय आवड वगैरे होती का? लहानपणापासून म्हणजे आपलं मी 6वीला असेल तेव्हा म्हणजे आमच्या भागामध्ये जास्त करून शक्ती तुरा म्हणजे आपल्या बाला डान्स. बाला हा डान्स. हा तर त्याच्यामध्ये जास्त करून अट्रॅक्शन जास्त झालं माझे. आणि त्यावेळी काय होते आमच्या वाडीत माझं जे चिरनेर गाव आहे, चिरनेर गावामध्ये पाडे आहेत. त्यातला माझा हा चिंचपाडा. तर बरं. चिंचपाड्याच्या माझ्या घरापासून एक 5-6 घरं टाकली का आदिवासी वाडी लागते. आणि तिथून ते नाच होता. आणि एक दिवशी काय झाला, तिथला एक नाच होता आमच्या गावामध्ये. तर तिथला शाहीर कुठे निघून गेला. तर ती लोक अच्छा. मला आले, अरे समा समा चल चल चल, आपल्याला गाणी गायची आहेत. तर मी तेव्हा आपले रत्नागिरी भागातले वसंत भोईर, शंकर जाधव असे शाहीर आहेत. ओके. त्यांची मग ती गीतं गायचो मी, डायरीवर लिहून ठेवायचो. मग त्यांची गीतं मी तिथे गायली. आणि तिथे मला बक्षीस पण, कारण लहान वयामध्ये गाणं म्हणजे त्यांना म्हणजे समोरच्या तिथून रिस्पॉन्स पण चांगला हा चालू झाला. चांगला झाला. आणि तर मग बक्षीस वगैरे दिले त्या लोकांनी आणि आवडलं पण. तेव्हापासून सुरुवात माझी झाली. आणि नंतर मग मी भजनाला सुरुवात केली. हा नक्कीच गाईज, जसं मी म्हणालो की मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे. म्हणजे गाणं असू दे, भजन असू दे, जसा उल्लेख आता निघाला की बाल्या डान्स वगैरे असू दे. मग आदिवासी नृत्य वगैरे पण कधी केलंय का? आदिवासी म्हणजे जास्त करून आम्ही ते डबा डान्स म्हणत असते. अच्छा. हा ते म्हणजे मी वाजवले, म्हणजे माझा मित्र आणि मी वाजवले तेव्हा. म्हणजे ती लोक गाणी बोलत, ती फास्ट गाणे लागते बोलायला. अच्छा, म्हणजे हा ती त्यांची एक पद्धत त्यांची आहे का लयच गाण्याची? आहे ते, म्हणजे डबा. अच्छा. डबा ढोलकी तो वेगळा डान्स आहे. म्हणजे जर तुम्ही कधी बघितलात ना युट्यूबला सर्च मारून, तर तुम्हाला अच्छा, सुद्धा ते युट्यूबला नक्की. डबा डान्स सर्च हा केला तर हा येईल म्हणजे? येऊ शकते. सगळ्यात मी पहिल्यांदा ऐकतोय. आणि जसं की त्यांची पण एक संस्कृती आहे, आदिवासी लोकांची. डेफिनेटली तुम्ही सर्च करा. आणि मग मला सांग, बाकी घरातल्यांचा वगैरे सपोर्ट व्यवस्थित होता या? घरातला सपोर्ट म्हणजे तेवढा नव्हता. म्हणजे तेवढा कसं, ते म्हणजे घरातल्यांना सुद्धा माहिती नव्हतं की यामध्ये सुद्धा थोडं पुढं गेल्यानंतर चांगले पैसे कमवू स्कोप शकते वगैरे आहे, हो. किंवा नाव रुपाला येऊ शकते. तेव्हा काय बरोबर. तेवढी ही नव्हती. मग बरोबर. वडील वगैरे, अरे कशाला जातोस, हे करतो ते करतोस. तरी पण मी जिद्द सोडली नाही. नाही मला करायचं आहे, आवड म्हणून मी थोडं पुढं पुढं येत गेलो, म्हणजे करत गेलो. बरोबर. सो मग आपल्याला आता कॉल वगैरे भरपूर असतील, तर कॉल आपल्याकडे चांगली टीम वगैरे आहे का, की कसं काय? टीम भरपूर आहे आपली. जरी लाईव्हचा कॉन्सेप्ट असेल किंवा भजन असेल किंवा अभंगवाणीचा असेल, तरी पण आपल्याकडे तेवढा टाकतीचा कार्यक्रम असतो. मग हा त्याच्यामध्ये मॅन पॉवर, डान्सर, हे सर्व सर्व हा जर त्याच्यामध्ये? लाईव्ह असेल तर डान्सर, लावणी डान्सर, आपला फोक डान्सर, हे सर्व असते. जसा म्हणजे जसा बजेट असेल त्यानुसार कार्यक्रम असतो आपला. म्हणजे असं प्रायव्हेट कॉल पण घेतो, म्हणजे हा कोणाची हल्दी वगैरे आहे किंवा काय? हा जर हा हा हल्ली असेल, प्रायव्हेट कॉल असेल तरी पण घेतो म्हणजे. सो गाईज, डेफिनेटली, कारण त्यांचा आवाज मी ऐकलेला आहे. खरंच खूप सुरीला, खूप छान असा आवाज आहे. तुम्ही नक्कीच त्यांना कॉल करू शकता तुमच्या घरी जर एखादा कार्यक्रम असेल. सो मला सांग की आता आपण जसं बोललो की हल्दीला वगैरे, मग नक्की अमाऊंट काय पे करावी लागते? हल्दीला कसं आहे, आता काही घेतात भरपूर. तर समजा 1 लाख घेतात, काही घेतात. तर आपण तोच कार्यक्रम 60,000 65,000 मध्ये करतो. म्हणजे जर दुसरे 1 लाख घेत असेल, तोच आपण कार्यक्रम 60-65 मध्ये या 50-55 मध्ये करू शकतो म्हणजे. नक्कीच गाईज, बघा, म्हणजे समोरच्याच्या बजेटची जाण ठेवून थोडंफार 19-20 ते नक्कीच करतात. कारण त्यांना कार्यक्रमाची आवड आहे आणि ते समजून घेतात समोरच्याची काय कंडिशन वगैरे आहे, त्या हिशोबाने. आणि कसं आहे, सर्वच पैसेवाले नसतात. बरोबर. कारण कसं आहे, आपली कला तिथे सादर करायची असते. जर आपण कला जर सादर केली तरच आपली कला पुढे जाऊ शकते. कारण पैसा कसा आहे, आज आहे तर उद्या नाही पैसा. कारण माणुसकी ही टिकली पाहिजे तरच आपण टिकणार, नाहीतर नाही, मोठी गोष्ट आहे खरंच. आणि अशी मेंटॅलिटी असायला पाहिजे. कारण हाऊस प्रत्येकाला असते, नाही. घरातलं लग्न तेच. असतं. सो गाईज, तुम्ही डेफिनेटली त्यांना कॉल करू शकता. नंबर दादा सांगा सर्वांसाठी एकदा. माझा नंबर आहे 9967984160.
तसा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर सोडेनच, पण तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला वाटलंच तर. आणि तुम्ही एकदा बघा, त्यांचा आवाज वगैरे खूप छान आहे. कारण मी देखील आपण एकत्र 1-2 कार्यक्रमांना होतो आणि मस्तच परफॉर्म करतात. सो मग आता ही जर्नी कधीपासून चालू असेल आपली तरी पण? मी ह्या क्षेत्रामध्ये 2005 पासनं काम करतोय आणि तेव्हापासून शो ऑर्गनायझर करतो. म्हणजे 15 अच्छा. वर्षाचा असतानापासून शो ऑर्गनायझर करायला लागलो. नाही, मोठी आणि गोष्ट आहे. असे पण नाही का मोठे मोठे आर्टिस्ट घेऊन काम करतो. बरोबर, म्हणजे ते बरोबर. आर्टिस्ट आहे ना माझे जे, ते अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सुदेश भोसले यांच्या मातब्बर ऑर्केस्ट्रामध्ये ते वाजवायला असतात. म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे काम नक्कीच करायला गाईज, भेटलेलं कारण मला. माझ्या पॉडकास्टचा हेतू पण हाच आहे की बरेचसे चेहरे जे असतात त्यांची कामं मोठी असतात पण ती प्रत्येकापर्यंत पोहोचलेली नसतात. पोचलेलं नाही. आणि माझं नशीब आहे की मी माझ्या चॅनल मार्फत प्रत्येकाचा चेहरा हा समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. तसं आता तुम्ही ऐकलं की किती दिग्गज लोकांची नावं घेतली आणि कामं देखील त्यांची छान आहेत. पण तुम्ही सर्वच त्यांना ओळखता असं नाही. आता माझे जेवढे व्ह्यूअर्स आहेत, जेवढे सबस्क्रायबर आहेत, तेवढे डेफिनेटली बघणार आहेत आणि त्यांची मित्रमंडळी देखील तेवढीच खुश होणार आहे की आज त्यांचा इथे पॉडकास्ट व्यवस्थितरित्या होत आहे. सो दादा, मग मला सांगा की तुम्ही संगीतामध्ये असे काय काय व्हेरिएशन्स देऊ शकता? व्हेरिएशन म्हणजे कसं आहे, जर अभंगवाणीचा असेल कार्यक्रम अच्छा. तर अभंगवाणीचा कार्यक्रम, जर स्पेशल कोलीगीतांचा असेल तर कोलीगीतांचा असेल, जर हिंदी असेल तर मग हिंदी. म्हणजे असं एकही नाही. किंवा गझल असेल किंवा नाट्यगीत असेल, मग जे मी माझ्या गुरुकडून शिकलोय आणि जे मी थोडंफार मेहनत करून शिकलोय ते प्रेक्षकांसमोर सादर करते म्हणजे. नक्कीच गाईज, याला तुम्ही अभ्यास आहे असंच म्हणू शकता. कारण एवढे सर्व व्हरायटीज एक माणूस देतोय, याचा अर्थ त्याने भरपूर स्ट्रगल केलेलं आहे, भरपूर अभ्यास केलेला आहे त्याच्या लाईफमध्ये. सो दादा, मग आता कामं कंटिन्युअसली चालू आहेत. तर एखादा असा प्रोजेक्ट काही लक्षात आहे का की कधी कुठे पुरस्कार वगैरे भेटला आपल्याला काय? मला पुरस्कार म्हणजे आता एक आपला भूमिपुत्र म्हणून मान सन्मान मिळाला. आता एक 4-5 महिने झाले असतील मला वाटते. हा त्यामध्ये. आणि मी जास्त करून पुरस्काराच्या यामध्ये नाही. कारण आपला पुरस्कार म्हणजे कला ही पोचवणं हाच आपला पुरस्कार आहे. नक्कीच, नक्कीच. कारण कसं आहे, प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या घरामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. हा, बरोबर. मग पैशाच्या अभावी त्यांच्या घरात कार्यक्रम म्हणजे हा. थोडं अमाऊंट एखाद्याने जास्त सांगितली का मग त्याचं पण मन दुखते का नाही, दुखवतो. एवढी रक्कम कसं काय देणार. मग बरोबर. तोच मी कार्यक्रम त्यांचे जसं म्हणजे गरीबाला गरीबासारखं कार्यक्रम आणि श्रीमंताला श्रीमंतासारखं कार्यक्रम म्हणजे ते करतो. म्हणजे बरोबर. मी याच्यातच माझा पुरस्कार मानतो. नाही, नाही. बघा किती हंबल आणि डाउन टू अर्थ असं त्यांचं बिहेवियर आहे, वागणूक आहे आणि खरंच तसे व्यक्ती आहेत ते. सो गाईज, तुम्ही हा पॉडकास्ट बघताय आणि हा पॉडकास्ट पॉडकास्ट कंटिन्युअसली बघत राहा. कारण हा पॉडकास्ट खरंच खूप स्पेशल होणार आहे. सो दादा, मग मित्रमंडळी वगैरे काय, लहानपणाची काय लाईफस्टाईल, काय मस्ती वगैरे लक्षात आहे? मस्ती वगैरे भरपूर आहे. म्हणजे लहानपणापासून खूप काबाड कष्ट केलेत. वडिलांचा खास करून बैलगाडीचा धंदा आमचा. कारण बैलगाडी शेती वगैरे म्हणजे त्याच्यावरच आमचं सर्व काय. म्हणजे जेव्हा बैलगाडीला जेव्हा भाडा येणार तेव्हा ते आमचं खर्च चालणार आणि काबाड कष्टातूनच आज इथपर्यंत आलोय. म्हणून खरोखरच घरच्यांचे, वडिलांचे खूप खूप आभार मी मानतो. कारण त्याही मला खूप सपोर्ट केलाय. कारण माझी आई मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाचा असताना गमावलेली आहे माझी आई. तेव्हापासून म्हणजे आईचं छत्र नाही माझ्या डोक्यावरती, पण माझ्या बहिणींचं खूप मोठं योगदान आहे यासाठी. नाही, कारण तुम्ही माझी मोठी सर्वांची बहीण, नावं छोटी आवर्जून बहीण, घेताय, हा तुमचा मनाचा अ, मोठेपणा आहे. माझ्या मोठी बहिणीचं नाव भारती, दुसरीचं शारदा आणि भाऊ संतोष, एक मनोहर खोपेरकर आणि मी समाधान खोपेरकर. खूप म्हणजे सपोर्ट करतात मला. नाही, नक्कीच स्ट्रगल होता तेव्हा, पण तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी की ती लाईफ खरंच खूप छान होती? हा नाही, ती लाईफ म्हणजे एकदम मजाच मजा. म्हणजे शेतावर जाणं, ते काय चिंचा वगैरे ते आता असणं बोलतात चिखला वगैरे, ती या बरोबर. या सीझनला म्हणजे ती भरपूर. म्हणजे आता घरात तर नसतो संध्याकाळची आणि सकाळी म्हणजे तिकडेच शेतावरती वगैरे. गाईज, सांगण्याची गोष्ट म्हणजे आता जर घरोघरी ऍपल असतील, संत्रे असतील, तुमचे किवी आले, ड्रॅगन फ्रूट आल्यात, तेव्हा ही अशी फळं आपल्याला बघायला नाही भेटत नाही, नव्हती. तेव्हा जे ती गावामध्ये कुठल्या झाडावर फळ लागेल ती चव जी त्या फलामध्ये आहे ना, आहे, ज्या ती ती ह्या किवी कशामध्ये नाही. वगैरे ह्याच्यामध्ये नाही. नाही. कारण तो रस भेटणारच नाही. कारण ती जेव्हा 1 किंवा 2च जरी खाल्ल्यात ना का तुम्हाला ती फिलिंग आठवणार की लहान नक्कीच.
लहानपण घेऊन जातो खरोखरच. का बाबा मी लहानपणी हे खाल्लंय आणि हे किवी सफरचंद तुम्ही कितीही खा, तुम्हाला लहानपण त्याच्यात आठवणारच नाही. बरोबर. कारण ती कशी जी वस्तू आहे ना ती सीझनलाच येते. नक्कीच नक्कीच. बोरं, चिंचा, कासना, चिखलं ती ह्या सीझनलाच येतात. आणि मग ती जरी तुम्ही बघितली नाही का तुमच्या डिमांड म्हणजे नाही मी लहान होतो तेव्हा खायचो हा, आता पहिल्यांदा आणि खातो. काय जो 90sचा पिरियड होता तो तुम्हाला आम्ही सांगून सांगून थकू, एवढ्या आठवणी आहेत आमच्याकडे. भरपूर आणि खूप मजा आणि फिजिकल गेम्स होते सर्व तेव्हा. गेम खेळले नव्हते भेटत. खेळणे एखादी नव्हते. गाडी जरी तुम्ही म्हणाल छोटीशी प्लास्टिकची आज 20, 25, 50 रुपयाला भेटत असेल, ती पण कधी बघायला भेटली नाही. नाही, आता तर तुम्ही पण गाडीचा किस्सा सांगितला तेव्हा ती पांगुल गाडी तुम्हाला आठवते का? म्हणजे आपला लाकडी चाक हा, आलं लक्षात. करायचा 3 यांचं. जेव्हा हा. तो लहान मुलगा चालत नव्हता ना तेव्हा ती 3 पहियावाली ती गाडी बनवायचो ती गाडी. आणि कधी कधी मग काय करायचो ते 4 पायाची एक वरती फली टाकून ती गाडी बनवायचो. हा म्हणजे खेचायला म्हणजे भरपूर मजा येते. काय लहानपण तो लहानपण आता नाही येऊ शकत नाही, पुन्हा. खरंच खूप स्पेशल दिवस होते ते आणि आम्हाला त्या आठवणीच आज भरपूर आहेत. नाही ते तर आहे. आणि आम्हाला असं वाटतं की खरंच आमच्या मुलांच्या लाईफ मध्ये पण ते दिवस पाहिजे होते. नाही पाहिजे पाहिजे म्हणजे कारण गरिबी श्रीमंतीचा विषय तो नाही आहे तिथे. तो विषय आहे खरंच ती जी लाईफ होती, तुमचं जे स्वास्थ्य होतं, तुमचं जे खाणं होतं. तेव्हा खाणं आपलं पहिल्यापासून तिखट वगैरे आहे. तिखट, तिकडे वगैरे पत्ते वगैरे मच्छी, काय हे ते हा. काय असा प्रकार नव्हता. पण तुम्हाला नेचर टच मुले कधी तेच जाणवलंच नाही की पोट नाही खराब होतंय किंवा नाही ऍसिडिटीचे प्रकार किंवा हे असं छोटे मोठे आजार वगैरे काय नाही एवढा. काय नाही. आता जरी मच्छीचा तुम्ही विषय काढला तर मी आजही पाक घेऊन खाडीमध्ये जातो मच्छी पकडायला. कारण ती आवड आहे आपली लहानपणापासून कामं आणि केलेली आहेत. ती संस्कृती पण आहे आपली. आपली तर तीच तर संस्कृती आहे शेती आणि मासेमारी. कारण काही जो तेव्हा समुद्र किनारी राहिला, खाडीच्या किनारी राहिला, त्याला शेती एवढी मोठी नव्हती आपल्याकडे. नाही तांदूळ वगैरे किंवा घरात जे छोट्या मोठ्या भाज्या होतील त्याच. सो ऑप्शन आम्हाला सर्वात मोठा मच्छीमारीच होता आणि मग त्याच्यावरच आम्ही मच्छी पकडून तीच घरी खायला किंवा तीच विकायला, है की नाही? योगायोगाने आमच्याकडे म्हणजे मच्छी पण आहे आणि शेती पण आहे. मी आजही शेती लावतोय, आजही स्वतः नांगर पकडतो शेतामध्ये. आणि आजही माझ्या जवळजवळ 4 ते 5 बैल आहेत. भावाचा एक म्हशींचा तबेला आहे. आजही ती कामं करतो. सो गाईज आम्ही इथे नवी मुंबईमध्ये सध्या ही लाईफ मिस करतोय. दादांकडे तो ऑप्शन आजही आहे, म्हणजे ते नशीबवान आहेत मी तर बोलेन. कारण ही जर कामं केलीत ना तर तुम्हाला आजार म्हणून हा विषयच नाही येणार जीवनामध्ये तुम्हाला. नाहीच आहे, नक्कीच. आजार हा विषयच नाही. जवळजवळ आता मी माझा चिंचपाडा तर जुना घर माझा तिकडे आहे चिंचपाड्यामध्ये. आणि नवीन घर आम्ही शेतावरती बांधलं आणि शेतावरती आम्ही 2000 सालापासून तिथे राहायला आलो. आणि तेव्हापासून आजपर्यंत मला एकही असा नाही काही एकही कधी इंजेक्शन घेतलेलं आठवत नाही डॉक्टरकडे. कारण बघा, वातावरण तसं आहे. वातावरणाचा टच खूप मोठा औषध आहे, आशीर्वाद आहे, तुम्ही जे काय म्हणाल ते. कारण वातावरण हे पाहिजेच. आणि आज वातावरण मुंबई, नवी मुंबईमध्ये बऱ्यापैकी दूषित आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. सो दादा, आम्हाला एक छोटंसं गाणं एखादं कुठलं तरी ऐकवाल का इथे? मी माझ्या गावाचं सुरुवात करतो. नक्कीच. चिरनेर गावच्या गणपती देवा, चिरनेर गावच्या गणपती देवा, हे नवसाला माझ्या पाव, हे नवसाला माझ्या पाव, तुझ्या दर्शनाला जमलाय चिरनेर गाव, तुझ्या दर्शनाला जमलाय चिरनेर गाव. सो गाईज बघा किती छान आवाज आहे, एकदम गोड आवाज आहे त्यांचा. तुम्ही डेफिनेटली त्यांना कॉल करा. आणि दादा, मग बाकी आता सध्या रनिंग मध्ये काय चालू आहे? रनिंग मध्ये बर्थडे शो वगैरे चालू आहेत आपले. कराओके पण करतो. कारण कसं कराओके करण्याचं उद्दिष्ट काय माहितीये, एखाद्याचा बजेट असतो कमी, त्यानुसार आपण कार्यक्रम करतो. बरोबर. हा कारण मग कारण जर हे कामं केलेत नाही तर आपली कला पण नाही पोहोचणार आणि आपला पेट कापी सवाल होत आहे. डेफिनेटली त्यांची जी मेंटॅलिटी आहे की कामाला सर्वात जास्त त्याने महत्त्व दिलेलं आहे, पहिलं प्राधान्य कामाला दिलेलं आहे. आणि पैसा थोडा इकडे तिकडे ऍडजस्ट करून देखील ते करतात. कारण नक्कीच तुम्ही जर कामं करत राहिलेत तर लोक तुम्हाला गावोगावी जर वेगवेगळ्या जागेवर ओळखतील. कारण कसं आहे आणि ते गरजेचं आहे. काम जर केले नाही तर कोणच काय देणार नाही. कारण कसं आहे कोण जर एखादा कसा आखडूपणा करते, नाही मी एवढेच घेणार एवढेच घेणार. अरे पण एखादे तू रात्री झोपलास तर तुझ्या उशाला कोण 200 का 300 ठेवून जाणार आहे का? नाही ना. मग अगदी तेच बरोबर. काम केलं तर तुला ते
मान सन्मान पण भेटेल आणि पैसा पण भेटेल. नक्कीच नक्कीच, खरंच खरंच अशी मेंटॅलिटी जर प्रत्येक कलाकाराने ठेवली, आज देवाकृपेने जर तुम्ही फेमस झालेले असाल आणि तुम्ही जर पब्लिकची जाणीव ठेवत नाही, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. थोडंसं ॲडजस्ट करून तुम्ही पण तुमच्या बजेटनुसार भले तुम्ही जे काय सामान वापरता, इन्स्ट्रुमेंट वापरता, तुमचा जो काही भाडा असेल, ट्रॅव्हलिंग असेल, त्या हिशोबाने तुम्हाला पण 2 पैसे भेटतील. असं मी असं नाही म्हणत, की एकदमच तुम्ही लोमध्ये नक्कीच. घ्या. कारण नक्कीच तुमचं पण पोट आहे. पण समोरच्याची थोडी जाणीव ठेवा. नाही समोरच्याच, कारण कसं त्याची इच्छा असते आणि माझ्या घरी सामान्य येऊन कार्यक्रम करावा म्हणून त्या हेतूने मी करतो. कारण का त्याची इच्छा आहे, त्याची हौस आहे, ती बरोबर. पूर्ण झालीच पाहिजे. कारण तरच आपली कला टिकेल, नाही आणि तर त्याचे अजिबात टिकणार आशीर्वाद नाही. मला वाटतं तुमच्याबरोबर आहे, शंभर म्हणून टक्के आज 100%. जागोजागी कारण तुमचं नाव पोचतंय. कारण मी पहिलेही आहे ना माणुसकी जोडतो. माणुसकी नंतर पैसा भेटणारच तुम्हाला, पण पहिली तुम्ही माणुसकी जोडा. माणुसकी जोडली तरच तुम्हाला अगदी आहे बरोबर. यामध्ये. सो दादा, आपला विषय झाला की तुम्ही लाईफ जी शेअर केली आमच्याबरोबर, तुम्ही शेती पण केली, शेती मच्छीमारी केली, पण संगीताकडे कसे वळलात म्हणजे? संगीताकडे म्हणजे ते मगाशी सांगितलं नाही काय शक्तीधर. नंतर मग माझा मित्र आहे, मग तो जायचा भजनाला. मग ते भजनाला मी जायला लागलो, भजनाला सुरुवात केली. नंतर एका दुसरा अभंग गायला यायचो, पण मला खंत वाटत होती की लहान लहान मुलं हार्मोनियम वाजवून गातात आणि आपल्याला गातात नाही, तर बरोबर. खरोखर आपल्याला मग आता गुरु करायला लागेल, म्हणजे शिकायला लागेल. मग आमच्या इथले गणेश घरत सर म्हणून आहेत, ते पण चांगले संगीत शिक्षक आहेत, आमचे शालीवर संगीत शिक्षक आहेत. मग त्यांच्या थोडा मार्गदर्शन लाभला. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग माझे गुरुवर्य दत्ता बुवा पाटील विंधणीचे आहेत, ते मोठे निरंकारी आहेत. मग त्यांच्याकडे मी क्लास जॉईन केला आणि त्यांच्याकडे थोडेफार शिकलोय. नाही, खरंच चांगले गुरुवर्य लाभले आणि बोलतात ना, आपली संगत कोणाबरोबर असते त्या हिशोबाने आपण घडत जातो. सो मग मित्रमंडळीमध्ये कोणी आहे का जो कलाकार आहे, लक्षात आहे की बाबा त्यांच्याबरोबर आपली कामं वगैरे होतात नेहमी? नेहमी म्हणजे कसं आहे, एक सिंगर आहे म्हणजे हृदया जाधव. हां, तिची सुरुवात सुद्धा माझ्या शो पासूनच झाली. हां, मग तिने पण चांगली साथ दिलेली आहे माझ्या कार्यक्रमाला, नेहमी असते कार्यक्रमामध्ये. आणखी एक स्फूर्ती शेट्टे म्हणून आहे, ती पण चांगली सिंगर आहे, तिने सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. दुसरी एक शॉकिंग गोष्ट आहे जी मी दादांबरोबर थोडीशी जाणून घेतली होती दादांच्या बद्दल, पण आता तो विषय माझ्या लक्षात आहे म्हणून मी विचारतो. सो दादा, मी ऐकलंय की तुम्ही आदिवासींच्या बरोबर तुमचा रहिवास होताच, त्यांच्याबरोबर उठणं बसणं होतं, पण मी ऐकलं तुम्हाला आदिवासी भाषा बोलता पण येते. भाषा आदिवासी म्हणजे मलाच नाही, माझ्या घरातला एकही असा सदस्य नाही की त्याला बोलता येत नाही. कारण घरातली आता माझा जवळजवळ 4 वर्षाचा मुलगा आहे, तो सुद्धा भाषा बोलतो आदिवासी. म्हणजे कसं आहे, ती लोक आमच्या इथे सुद्धा मोलमजुरीसाठी असतात आणि लहानपण सुद्धा माझं त्यांच्यातच गेलंय. माझ्या वडिलांचं लहानपण असेल, माझ्या आजोबांचं लहानपण असेल, त्यांच्यामध्येच गेलेलं आहे. सो दादा, आपल्यासाठी एक दोन लाईन मी सांगतो, त्या बोलून दाखवाल का आदिवासी भाषेमध्ये? जरूर जरूर. की राकेश, तू मला सेलिब्रिटी कट्ट्यावर बोलवलंस तर मला खरंच खूप आनंद झाला, मस्त वाटलं. तर या गोष्टीला कसं बोला, दादा तुना मग आभारी आहात. तुम्ही अठ मला बोलवल्यास ही इंटरव्ह्यू द्यावला, त्याबद्दल तुना मनापासून धन्यवाद दे इच्छितो. सो गाईज, बघा, त्यांच्या घरातले म्हणजे त्यांचा छोटा मुलगा पण बोलतो आदिवासी लँग्वेज, आणि माणसाला 2-4 लँग्वेज म्हणजे जेवढे जास्त येतील, कारण आपले जे संभाजी राजे होते ते तेव्हाच्या काळामध्ये 12 लँग्वेज बोलत होते. ते आपण फक्त आपल्या देशातल्या नाहीत तर आपल्या देशाच्या बाहेरच्या म्हणजे विदेशी लँग्वेज देखील ते त्या याच्यामध्ये बोलत होते, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि आदिवासीचं मी एक गाणं सुद्धा चांगलं लिहिलेलं आहे, चांगलं संगीतबद्ध केलेलं आहे आणि ते सुद्धा चांगलं म्हणजे लोकांनी पसंत केलं. अरे मग ही गोष्ट कुठेतरी मागे राहिली होती जी आता समोर येते. सो दादा, तो गाणं देखील थोडासा बोलून दाखवाल का, एक दोन तर लाईन? लाईनी अशात. माझा तिना हा आदिवासी माने एकवीर आहे पाठीशी, चांद सूर्यापासून मा आदिवासी, चांद सूर्यापासून मा आदिवासी, हे जंगल ना रहिवासी, हे जंगल ना रहिवासी, न एकवीर आया हा माने पाठीशी. हे गाणं होते म्हणजे. नाही, खरंच खूप किती गोडवा आहे गाण्यामध्ये बघा, आणि जे शब्द आहेत. सो गाईज, सध्या आदिवासी गाण्याचं ट्रेंडिंग आहे आता, आणि खरंच शब्द पण तसे असतात त्यांचे. शब्द अंतर्यामध्ये भरपूर असे शब्द आहेत, म्हणजे त्यांचे जे टिपिकल जी कामं आहेत त्यांची,
त्या शब्दातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो बघा दादा किती टॅलेंटेड आहेत. मी असंच नाही म्हणालो की मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आज आहे आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर. आणि फ्रेंड्स दुसरी अशी गोष्ट की दादांना मंगलाष्टका देखील खूप छान म्हणता येतात मला माहिती आहे. सो दादा मंगलाष्टका देखील थोडीशी आपल्याला बोलून दाखवता का येते? जरूर, म्हणजे गोत्रे भिन्न परस्पराहुन तसी, कीर्ती करा उज्ज्वल, दृष्ट वधूवरान करणे, कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. हे म्हणजे तुम्हाला मी शॉर्टकी ऐकवली कारण आपल्याकडे वेळेच्या अभावी. नाही. सो गाईज खरंच असं वाटतं की आपण काहीतरी एखादा ऑडिओ ऐकतोय कुठेतरी, एवढा छान आवाज आहे आणि मंगलाष्टका खरंच खूप छान वाटली. सो समाधान, मी ऐकले तू एखादी स्क्रिप्ट पण लिहू शकतोस कारण तू याच्या अगोदर काहीतरी लिखाण केलेलं हा, आहे, एक असा फनी किस्सा वगैरे माइंड मध्ये सेट करून. जरूर. माझा मित्र एक आहे, जाडूर आहे भरपूर, म्हणजे अच्छा, बॉडीला बॉडीला. हा, तर त्याला मुलगी बघायची होती. तर तो कडे, ए समा चल सोबत माझे. आणि घरच्यांचं पण कसं आहे, समा जा तू त्याच्या सोबत, जा त्याला जरासा बरा, पहिले तुम्ही बघून घ्या पोरगी, नंतर आम्ही जाऊ बोलतो. तर मग गेलो मुलीच्या घरी बसलो वगैरे. मुलीनी थंडा आणला, पाणी आणला. मुलगी बघून लाजली, म्हणजे माझ्याकडे बघत लाजून बघितली. नंतर मुलगी गेली निघून. नंतर मग मुलीने घरात सांगितलंय की मला पसंत आहे. अच्छा. हा, तर मग त्यांचे वडील आले, त्यांचे म्हणजे वरिष्ठ मंडळी आली. नंतर विचार, बाबा तुम्ही कुठे कामाला आहात, काय पगार, हेम पगार, तेम पगार. मग तुम्हाला विचारलं? हा, मला विचारलं. तर तर मी म्हणतो, मुलगा मी नवर देऊ का काय, मुलगा मुलगा हा आहे. आणि तो मित्र मला भडकला, याचे मुलं याला मी कुठे नेत नाही, कारण जिथे जातो तिथे यालाच पसंत करतात, मला कोण करत नाही. तर हा फनी किस्सा आहे म्हणजे. नाही, खरंच खूप इंटरेस्टिंग छोटासा होता पण मस्त वाटला खरंच. म्हणजे याचा अर्थ तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, ते बोलावं लागेल नाही, आपल्याला. ते तर थोडं म्हणजे कसं आहे, कलाकारांनी पूर्ण कला जोपासली पाहिजे, म्हणजे असं एकच धरून नाही चालणार. नाही, खूप छान खरंच. सो गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या पुढे बरेचसे असेच कलाकार आपल्या सेलिब्रिटी कट्ट्याला भेट देणार आहेत. आणि गाईज, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन पॉडकास्ट, इंटरेस्टिंग पॉडकास्ट तुम्हाला बघायला भेटणार आहेत. धन्यवाद.